सोमवारी अकोले तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय। विशेषतः शेवंतीच्या फुलांच्या बागा, पेरू, आंबा, डाळिंब यांसारख्या फळबागा तसेच कांदा, टोमॅटो आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय। अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी समशेरपूर, सावरगाव पाट, देवठाण या भागांमधील नुकसानग्रस्त शेतीची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार लहामटे यांनी दिल्यात। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ज्यांचं नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून घ्यावेत असं आवाहन देखील यावेळी आमदार किरण लहामटे यांनी केलंय। आता मी सकाळपासून समशेरपूर, सावरगाव पाट, आता देवठाण, अजून उंच खडक या परिसरात जाणार आहे आणि शेतकऱ्यांचं खरं तर खूप मोठं नुकसान आहे। आता इथं मी पेरूच्या बागेत आणि डाळिंबाच्या बागेत होतो, तर जर त्या शेतकऱ्याला 5-7 लाखाचा खर्च त्या बागेला आला, 14 लाख रुपये खर्च आलाय आणि आता हा सीझन त्याला घेताच येणार नाही, म्हणजे एवढं मोठं संकट त्याच्यावरती कोसळलंय। तिकडे मी समशेरपुरात होतो, तिथं जे एक तर त्या फुल आहेत, फुलशेतीकडे सगळे तरुण वळलेत आणि ऑलरेडी त्यांनी पीक पाहणी लावलेली नाही आणि आता एवढं मोठं ठेचली गेली ती फुलं की उद्यापर्यंत ती काळी पडून जाणार आहेत बऱ्यापैकी। म्हणजे असं सगळं नुकसान आहे, कांद्याचं नुकसान आहे काही ठिकाणी। तर या निमित्तानं कृषी मंत्र्यांकडे तर आम्ही अधिवेशन काळात जेव्हा आधी हे झालं होतं गारपीट, अवकाळी, तर त्याची मागणी केली, त्यावेळेस ती म्हटली होती की आम्ही मदत करू। आता ही पण आम्ही मागणी करतोय। आमचा महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, प्रत्येक ठिकाणी बांधावर जाऊन पंचनामे करतायत। माझी शेतकऱ्यांना विनंती राहील, जर तसं काही पंचनामे तुमचे झाले नाही तर एक तर माझ्याशी संपर्क साधा, कृषी विभागाशी किंवा तहसील मंडल अधिकारी किंवा तुमचे तलाठी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, जेणेकरून तुम्ही वंचित राहिले नाही पाहिजे। आणि सगळ्यांना आदेश आम्ही रात्री आणि सकाळीच मी आदेश दिले, तर अधिकारी सगळे आहेत। आज पण खूप गरमट वातावरण आहे, खरं तर नाही आलं गारपीट, पाऊस तर बरं होईल, पण जर हे आसमानी संकट असंच जर येत राहिलं तर सरकारकडनं काय मदत राहील त्याचा आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद।